जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातमी। अंबरनाथ तहसीलदार कार्यालयातील सेतू सेवा विलंबाने सुरू असल्याने शिवसेना संतप्त। अंबरनाथ तहसीलदार कार्यालयातील सेतू सुविधा गेल्या महिनाभरापासून विस्कळीत असल्यामुळे नागरिक, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थी उत्पन्न दाखले व इतर शासकीय प्रमाणपत्रांसाठी हेलपाटे मारण्यास मजबूर झाले आहेत। या गंभीर परिस्थितीवर शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। साळुंके यांच्या म्हणण्यानुसार सेतू केंद्रातील ऑपरेटर कर्मचारी जागेवर उपलब्ध नाहीत, तसेच ज्या कर्मचाऱ्यांनी काम सोडले आहे त्यांनाही तहसीलदार कार्यालय बळजबरीने काम करण्यास भाग पाडत आहे, अशी माहिती समोर आली आहे। याशिवाय सेतू ठेकेदाराने 2 नवीन कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली असून त्या संदर्भात तहसीलदार कार्यालयाला पत्रही दिले आहे, तरीही त्यांना सेतूचा ताबा दिला जात नसल्याचे समजते। यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना वेळेवर शासकीय दाखले मिळण्यास मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे। अशी असते का गतिमान सेवा, असा सवाल साळुंके यांनी उपस्थित केला आहे। त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की येत्या आठवड्यात सेतू पूर्ण ताकदीने चालू न झाल्यास शिवसेना स्टाईलने जाब विचारला जाईल, याची नोंद घ्यावी। या इशाऱ्यामुळे अंबरनाथ तहसीलदार कार्यालयावर सेतू सेवा तात्काळ पूर्ववत करण्याचा दबाव वाढला आहे। नागरिकांना वेळेवर शासकीय सेवा मिळवून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। जनहित न्यूज महाराष्ट्र, अंबरनाथ।